राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून नव्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारायला सुरुवात केली आहे। नगरसेवक म्हटलं की तुम्हा सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असेल ते कार्यकर्त्यांचे ताफे, त्यांचा प्रभाव। पण ह्या व्यतिरिक्त तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न नेमका पडला असेल का, नगरसेवकांना दरमहा पगार किती असतो, म्हणजे त्यांना मानधन नेमकं किती मिळतं? तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांचे मानधन हे महापालिकेच्या आर्थिक क्षमतेवर ठरवलं जातं। यासाठी महापालिकांचे अ+, अ, ब, क, ड अशा 5 श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येतं। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत नगरसेवकांना सर्वाधिक मानधन मिळतं। मुंबईत दरमहा 25,000 रुपये मानधन दिलं जातं। नागपूर आणि पुण्यात ही किंमत 20,000 रुपये आहे। ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकमध्ये 15,000 रुपये, तर नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली सारख्या शहरांमध्ये 10,000 रुपये मानधन दिलं जातं। राज्यातील उर्वरित 19 महापालिकांमध्ये नगरसेवकांना फक्त 7,500 रुपये दरमहा मिळतात। त्याचबरोबर मानधना व्यतिरिक्त नगरसेवकांना मोबाईल, सिम, बिल, बैठक भत्ता अशा सुविधा मिळतात। महापौर आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी वाहन आणि चालकाचा खर्चही महापालिकाच करते। राज्यातील 2,869 नगरसेवकांच्या मानधनावर दरवर्षी 40 कोटी रुपयांहून अधिक खर्च होतो। अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।